महायोगपीठे तटे धीमरथ्यं वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रं समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधन
राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी रे
निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमस्वदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी महावैष्णव ज्ञानोपाळे यांचा 3 चरणाचा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी येतात गाला अभंग माऊलींचा आहे। राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवना संसार बंधन तोरावे ज्ञान देव ध्यानी राम कृष्ण माला हृदय जिवाळा त्रिमूर्त्या आपुली आपण करा सोडवना संसार बंधन तोरावे पांडुरंगा व्रता माना माना दत्त नारायण लक्ष्मण बळवीन सख्यानंद शांताबाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा यांच्या कृपाने महावैष्णव ज्ञानोपाळे तुम्हा आम्हाला वर्णन करून सांगतात, नवे नवे उपदेश करतात, नवे नवे तर अनुभूतीवर सांगतात। अनुभूती फार कमी
आपल्याला रीत जर माहिती नसती तर सर्व फुकट गेलं असतं. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराता. राम आणि कृष्णाचं नामस्मरण दोन्ही सारखंच आहे, पण हृदयामध्ये स्मरायला सांगितलं, बाहेर नाही बरं का. हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी. म्हणून ज्ञानोबर आहे तो आम्हाला वर्णन करून सांगतात, आपली आपण सोडवणूक करून घ्या. कोणाची काय येते काय येते आपल्याला माहिती नाही, फक्त आपल्याला निर्णयात्मक भूमिका घ्यायची. अभंगाचा पूर्णत्व भावार्थ सहजपणे मौलिक ज्ञानोबरायांनी सांगितलं आणि ते तुम्हाला आम्हाला सहजपणे समजतो. कोणाची कृपा? संत श्रीपाद भगवान रामदास. राम आणि कृष्ण नामी हे दोन्ही साजिरे. राम आणि कृष्णाचं नामस्मरण दोन्ही सारखंच आहे. दोन्ही दिसती वर्म जाणे तो पारधी. दोन्ही दिसायला सारखे पण वर्म वेगवेगळे. राम आणि कृष्णाचे नामस्मरण करायचे आणि ते सुद्धा हृदयामध्ये करायचे. आणि जर हृदयामध्ये नाही केलं तर थोडी गडबड होऊन जाईल. विठाला आकलन करून दिलेली आपल्याला. सहजपणे घरानं नक्की सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. सहजपणे नारायण येते, फक्त त्याचं आठवण करून घेतली पाहिजे. घरात रोज झाडू मारायला लागते, हे निर्विवाद सत्य आहे का नाही? काही सत्य आहे का नाही? रोज झाडू मारावं लागतं. एक वेळा दोन वेळा नव्हे तर मारावेच लागते. मग या घरात तरी आपल्याला सूट दिली हो. या आठा पारा माधारी मोठके निमिषवरी देतला. हे 8 प्राण आहे, पण डोळ्याची पापणी लवते ना लवते एवढ्यापर्यंत मला देतात. सांगड बांधारे सांगड बांधारे सांगड बांधारे बांधावरती. रघुनाथ नावाची नाही बोलले, आम्ही नाव घेतो. आम्ही नाव घेतो म्हणून गडबड झालेली. नाम रूपा नाही मेल अवघा वाचेचा गोंधळ. आम्ही नाव घेतो पण तुम्ही आम्ही भाग्यवंत, एवढं भाग्यवंत. अरे बापरे बापरे, ह्यात चालण्याला माणसं एवढी लायक आहेत, यांच्यापेक्षा आपण भाग्यवंत आहे.
समजून घेतलं, आकलन करून घेतलं, म्हणून हे सहजपणे सोपं पडलं. आम्ही दैवाचे केले उपकार सांगू मी काय, बापण करी ऐसे माये, धर्मे त्यांच्या देखिले पाये, दिले आखय आखय दान गा विठ्ठल. कधी न संपणार असं दान दिलेलं. जो चिंतन करत असेल, जो मनन करत असेल, जो निधिध्यास करत असेल त्याच्यासाठी बरोबर आहे. आणि नामस्मरण घेऊन जो चिंतन, निधिध्यास आणि मनन जर करत नसेल तर मग ते सुद्धा बरोबर आहे. विठ्ठलाला निज स्वार्था लागी सावधान, अविश्रम करता मंत्र, ब्रह्मज्ञान प्रगटले ब्रह्मज्ञान, उरोदेती देहाचे भान, द्रष्टा दर्शन त्रिपुटीदान घाल. ज्याला दोन हात दोन पाय बुद्धी नावाची चीज याला समजण्यासाठी, आणि त्याने जर समजून नाही घेतलं तर माऊलींच्या शब्दात सांगतो, उपजोनीकरणता नेण्यात वेद वाटा, उपजोनीकरणता जेने अद्वैत वाटा, राम कृष्ण पैठा कैसा होया, सहज हरिपाठामध्ये वर्णन केले. ते शब्द कोणासाठी आहेत? आपल्यासाठी, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि इथे उभं राहून वक्तव्य करतात त्यांच्यासाठी. वनमध्ये राहिले दूर, भरपूर पाठांतर केलेले. गाडी भर पोथ्या वाचलीस पान, गुरुगम्य गुण नेणसी बापा विठ्ठल. रामदास बाबा सांगायचे, अरे गाडीवर पोथ्या वाचल्या ना, पण गुरुगम्य खून जर माहिती नसेल ना तर त्याला काही सुद्धा उपयोग नाही. क्रोधी अविश्वासी त्यांची बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिणू. अविश्वास ज्याच्याकडे आहे ना त्याला एक सांगूच नाही ना, त्याला पटणार पण नाही. अर्जुनाला तेच सांगितलं, अर्जुना तुला जे ज्ञान सांगितलं ना, हे ज्ञान योग्याला सांगू नको. हे ज्ञान गुरु भक्तीमध्ये ढिला आहे त्याला सांगू नको. हे ज्ञान जो सर्व गोष्टी ढिला आहे त्याला अजिबात सांगू नको. जो आळसी आहे त्याला सुद्धा सांगू नको. विठ्ठल आणि त्या योगाने
संत श्रीपाद बाबांनी सांगितलं. आपल्याला कुठे जायची गरज नाही लागली, न लागती साया असं आपल्या घरात येऊन सांगितलेले, भाऊ ताई दादा म्हणून सांगितलेले. काय प्रेम असेल त्यांचं. म्हणून साधू संत आपल्याला बोलतात, विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद बाबांना, माझ्या रामदास बाबांना विठाला. 31 डिसेंबरचा दिवस होता. 31 डिसेंबरचा आम्ही बरेच 8-9 जण कुठे साजरा करायचा तर बाबांना भेटायला जायचं. घोटीला गेलो, बाबा ते कावळ्याला घास टाकत. त्या खिडकीत यायचा तो कावळा आणि तो कावळा रोज बाबाच्या हातून घास खायचा. बाबा सांगतात, भाऊ आले बरं झालं, मी बरेच दिवस असंच पडलेलो होतो. बाबाने सांगितलं, भाऊ एक वेळ या श्रीपादला विसरा, पण नामस्मरणाला विसरू नका, माझ्या संप्रदायाला विसरू नका. ज्ञानेश्वरी बारकाईने वाचावी. 'ज्ञानेश्वरी बारकाईने वाचा असं बोलल्यानंतर आम्ही ज्ञानेश्वरीला वाचण्यासाठी सुरुवात केली. कमीत कमी 8 ते 9 वर्ष ज्ञानेश्वरी वाचत. पारायण तर अशी होतातच, पण रोज ज्ञानेश्वरी मध्ये रोज नवीन नवीन अर्थ त्या ओव्यामधून निघायचा. आणि ज्या ज्या वेळेला त्या ओव्या कशा यायच्या त्या वेळेला बाबाला आनंद वाटतो. विठ्ठल कोण होते? साधकाचे मायबाप होते माऊली ज्ञानोबा. नव्हे तुमच्या आमचे सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं संत श्रीपाद बाबा अवताराला आले. विठाला तसंच्या तसं काही शिल्लक न ठेवता बऱ्याचशा ठिकाणी आम्ही गेलो का फक्त 2 अक्षर देतात. कौशल मध्ये गेलो, त्या कौशल मध्ये पण त्यांनी सांगितलं, भाऊ आम्हाला असंच ठेवलेलं आहे. पूर्णत्वाला कधी नेतील? अरे रडा त्यांच्या जवळ. जोपर्यंत तुम्ही त्यांच्याजवळ रडत नाही तोपर्यंत तुम्हाला ते मिळणार नाही. विठाला आणि अभंग बोलत होतो, काही उधार पावेन, काही कृपा करील नारायण, असे तुम्ही सांगा संत. तेच कापत होते ते बाहेर आले, सांगायला लागले. असं झालं का? उगाच बोलतो का? बरं बघा आपली कशी कोण असते. उगाच बोलतो का? कोणाच्या मार्फत? संत श्रीपाद बाबांच्या मार्फत. विश्वंभराचा अवतार, विश्वंभराचा
माऊली ज्ञानोबारायांची ओवी हे विश्वात्मक रूपडे आम्ही दाविले तुझ पुढे येथे तपे करता शंभूई न जोडे विश्वात्मक रूपडे आहे परमात्मा तुम्हाला आम्हाला दाखवलेला आहे जे तप करतात ना त्यांना सुद्धा नाही समजलो ते तपाचे मागे गेले तपाचे सामर्थ्य तपीत गेला अमुक ते तपत करत राहिलेले योगियांच्या वाटा निघाले गाव सपटा तिथे दुःखाची वाटा भागाले विठाल आम्ही सुरुवातीला तसंच करायचो मला दृष्टांत सांगतो म्हणजे समजे विठाल दोन सुतार ते लाकडाचं ओंडकं उभं करून आणि ते कापायचे आणि त्याच्यामध्ये त्यांनी फुटी ठोकली का पुन्हा एकत्र येऊ नये म्हणून आणि ते कापायला सुरुवात केली वरती बसलेल्या माकडाने बघितलं असं काय करतात त्याला काय गरज होती ना हात लावायची नव्हती ना गरज पण गेले ते हे जेवायला गेले वर्ण उतरला आला उलटा बसला शेपटी त्याच्यात अडकवली आणि ती फुटी काढायला लागली आणि ती फुटी काढता काढता फुटी लूप झाली शेपटी अडकली लागला तीन चाल्या मारायला असं होतो आपलं भाग्य या कुठेतून तुम्ही आम्हाला बाजूला गेलं राम आणि कृष्णाचं नामस्मरण तुम्ही आम्हाला घ्यायला सांगितलेले आणि ते नामस्मरण आनंदी असलेलं झालं विठाल परंपरेनुसार आलेलं अनादी काळाचं नामस्मरण परंपरेनुसार आलेली ती रीत तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचवली विठाल कृष्णाचं कोणतं नामस्मरण होतं राम राम सर्वची म्हणती परिणा ओळखती रामाशी राम ठाऊक असतात तरी का आपला शरण वशिष्ठांची हे माणसाला समजता का आणि माणसाने त्याचा विचार करायला पाहिजे का नाही आणि नाही जर विचार केला तर चुकलिया वर्मा आपल्याला 484 एवढी फिरावं नये म्हणून समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी तुमच्या आमच्या घरी येऊन माऊलींच्या अभंगानुसार आपल्याला ते नामस्मरण दिले त्या अभंगाच्या पहिल्याच्या रामकृष्ण नाम
सोडवलं. बघा माऊली ज्ञानोबरायांनी तुम्हाला वर्णन करून सांगितलं, काही सूचना दिलेले. सोडवणूक करायची असेल तर राम आणि कृष्णाचं नामस्मरण करा, आणि ते जर नाही केलं तर आडकल्या खाली राहणार नाही. विठ्ठल त्या रामा आणि कृष्ण प्रभू रामचंद्र हे पूर्णतः पूर्ण ब्रह्मज्ञानी. प्रभू रामचंद्र एक वचनी, इथं दोन्हीमध्ये फरक आहे. भगवान श्रीकृष्ण अनेक वचनी सांगितले. रामचंद्राने काय ज्ञान जास्त सांगितलं नाही. प्रभू रामचंद्र समपायाने उभे असतात, पण भगवान श्रीकृष्ण कुठल्याही फोटोमध्ये बघा ते वाकडे नाही. एक पाय इकडं तर एक पाय गुडघ्यावरती. जसं त्यांचं स्वरूप आहे, ते वर्तन आहे, त्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे. दोन्ही हाताने तळवे टेकीते. तळवे तळहात टेकीत आपण पण सांगू आहेत म्हणून त्याच्याला काय बोलायचं. पण वास्तविक नाथ महाराजांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्या गवळणीचा निश्चित काम वाटतीला कृष्ण व्याभिचारीला आयसे मूर्ख म्हणती. विठ्ठल श्रीकृष्णाने कोणताही व्याभिचार नाही केला. भगवान श्रीकृष्णाने निश्चित काम आरंभ. तसं तुमचं आमचं संत श्रीपाद बाबांनी निश्चित काम आरंभून टाकला. आपल्याला ज्या मार्गावर होतो त्या मार्गावर ते आनंद सोडलं. देवा लागी जन कैसे पिशे, अरे पावो दाता देशो देशे, ज्याला कले तो गदगदा. त्याला समजलं तो हसतो. गाये नाचे उडे आपली छंदे, मनाच्या नव्हे आवडीने ढळ. सांगितलं मुलांची घाम रोमांचे दव नाही उठले, सजल झाले नाही दव नयन. हरी भक्तीचे सुख कळले, लटके बोलीचे ते उभे लोक. आपण अनुभूती शुद्धीने सांगतो आणि बाकीचे वर्णन करून सांगतात. जगद्गुरु तुकोबारायांना रामेश्वर भट्टाने भरपूर त्रास दिला, पण रामेश्वर भट्टांना ज्या वेळेला तुकोबारायांची
रूप स्थिती अनुभूती समजली त्यावेळेला रामेश्वरराय भट्टांच्या मुखातून वर्णन केलेले तुकोबारायांच्या तुकिता तुराने ब्रह्मा रामेश्वर चरणी मस्तक ठेवले म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या रामेश्वर भट्ट तुझ्या कधी अनुभूती आल्यावर जोपर्यंत अनुभूती आली नव्हती तोपर्यंत किती हाल केलं त्यांचं जेव्हा अनुभूती आले अंगाला स्पर्श झाला तुकोबारायांच्या जीभ पकडली तुकोबारायांची आणि रामेश्वर भट्टाची ती अवस्था प्राप्त झाली तोपर्यंत अनंत वांचाळ बरळती बरळ तया कैसे गोपाळ भावे अनिंदाल बाबांनी नुसतं बघितलं नुसतं आठवण जरी केली तरी आपल्या अंगाची लाही लय होत असेल आनंदाचे डोळी आनंद तरंग असे आपले तरंग उठत असतात साधुसंत दर 350 वर्षांनी जन्माला येत असतात आणि ही रीत समजण्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य केलं आपल्या बाबूदादांनी केलं कारण वाघ्या दादा आणि बाबू दादा जर याची जोडी नसती ना ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं नसतं ना पोहोचून पण दिलं नसतं आम्ही माल घातली ना सर्व कपडे वरपर्यंत बटन लावायचो कोणाच्या हातून घातली मला बरंच छानलं त्यांनी आता बोलायची हिंमत नाही विठाला घरी यायचे त्यांनी मला नको नको ते चालले पण ज्या वेळेला समजलं ना धन्य श्रीपाद मुरारी धन्य श्रीपाद मुरारी ओ ज्ञान दुनिया के दीवार
म्हणजे काय? वेडी गेली, कालावरती मात काढून दाखवली. आता करू न शकेल. बोला आता आपल्या संत श्रीपाद बाबांनी तुम्हा आम्हाला तिथपर्यंत ठेवलं. विश्वास असेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे भावे पुराणी विचारून. त्यांच्या नामाने, त्यांच्या नामाने, त्यांच्या नामाने फुलतो माझा उभराव. श्रीपाद बाबा माझ्या काळजात उभराव. श्रीपाद बाबा माझ्या काळजात उभराव. त्यांच्या जन्म मरणाची गाठ आपली सोडून दिली होती. बरेचसे जण सांगतात आता काय होत नाही ते. आपण समजा आवडणार कच्चा बे कच्चा नाही. कारण नाम रूपामध्ये मिळून त्यांच्या बसला नाही तर त्याला काय समजणार आहे. पण आपण खरोखर किती दैवाचे आहोत विचारूनच सो नाही. आपल्याला उपदेश केलेला आहे त्या अनादी काळाचा तत्वज्ञानाचा आणि ते ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये
आम्हा तयांची संगती नाम धरिले कंठी कंठामध्ये धरलं त्याला आपण तुकोबराय सांगतात वेदा महावरी रुसूनिया गेला अरे जाऊ दे बोलत किती रुसून गेला तरी रामदास बाबा सांगायचे गेला रुसून जाऊ दे रुसून पण आम्ही त्याच्या बाला धरले कंठी कंठामध्ये त्याच्या बापाला धरलं वेदाला यावंच लागलं म्हणून माऊली हरिपाठामध्ये सांगतात वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वेद शास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा आपल्याला सार दिलेलं आहे ताक बाकीच्याने पण खाऊ किती पण तुम्हाला मला सांगू लागले अरे बाबांनो तुम्हाला नामस्मरण मिळालेलं आहे तुमचा फेरा चुकलेला आहे आणि फेरा अजून पडू नये म्हणून अभंगाच्या दुसरे आपुनी आपण करा सोड आपुनी आपण करा सोड आपुनी आपण करा सोड आपुनी आपण बाकीचे कोणी आपली सोडवणूक करू शकणार नाही संसारातून पार होण्यासाठी तुम्हाला एक शस्त्र दिलेलं आहे ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुडगोत्र किती जणांना समजतं अरे आपल्याला समजतं आपण भाग्यवंत या पद्धतीने आपण चालवलंय आपणच भाग्यवंत आहे विठाला वाढता हा धर्म पुण्य केला बघा काय संसाराला आम्ही बाजूला ठेवलं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि आम्ही त्याच्यावरती लाद मारली तुकोबाराय सांगतात माऊली ज्ञानोबाराय सांगतात संत श्रीपाद बाबा सांगतात त्या संसाराच्या मागे आम्ही लागलोच नाही मदगाचा आईने त्या मुलाला उपदेश केलेला आहे संसार दुःख मूळ चौकळ इंगळ विश्रांती नाही मोठे रात्र दिवस रात्र दिवस त्या संसारामध्ये आणि आपल्याला त्या संसारातून पार केलं कशाच्या योगानं तुकोबारायचा आम्हाला हा खरे की मोठे पहा न म्हणा देह माझा हिस्सा मग करो येईल वर्षा आपला देहच नाही मगाशी ताईने भरपूर व्यवस्थित सांगितलेलं दुःख द्यायला येणारच या पंचतत्वातून देह निर्माण झालेला आहे पण त्यातल्या त्यात तुम्हाला एक उत्कृष्ट ज्ञान दिलेलं मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा करून दिला एवढा आपल्याला अधिकार दिलेला आहे
स्थिर झाले भगवंताशी अधिकार ब्रह्मज्ञानाशी येणे देहाशी मात्र या ज्ञानाची माझी प्राप्ती होतो. भागवतामध्ये 7व्या अध्यायामध्ये वर्णन केलेले राज्य स्वरूप भगवंताने सर्व योनी तयार केल्या आणि मागे फिरून बघितला, अरे मला ओळखणारा कोणच नाही, सर्व आडवे दिलेले. भगवंताने विचार केला आता तरी उभी करा आणि भगवंताने उभी योनी तयार केली. निज ज्ञान घातले देही, निज ज्ञान या देहामध्ये घातले. या देहामध्ये बुद्धी नावाची चीज घातली आणि त्या बुद्धीच्या योगाने आपण परमात्म्याला ओळखू शकलो. याच देही घडे देवाचे भजन, याच देही उत्तम मध्यम भावभोगी त्यांच्या सर्व क्रिया तशा चालू आहेत, पण ज्ञान नाही. आणि माणसाकडे हे ज्ञान दिलेलं आहे आणि ह्या ज्ञानाच्या योगाने आपण त्या परमात्म्याला ओळखू शकतो. नाथ महाराजांनी ओळखला हरी साठविला पोटी, होता त्यांची भेटी. बरेच जणांना शंका निर्माण होतो, देव परत भेटतो का? देव आजही भेटतो, देव कुठे काळ्या पाण्यावर नाही गेला. अरे तुका म्हणे सांगू किती नाही, या देवाच्या मूर्ती आहेत. आता किती जणांना वाटते देव, या ताई, या भाऊ, या अमुक, या तमुक सर्व तसंच करत राहिलेलं आहे. अरे माझ्या माऊली ज्ञानोबाने यांच्याकडे भेद न पाहताना सांगितलंय, एक हरी आत्मा जीव शिव सम वयात दुर्गमन घाली. बाकीच्या ठिकाणी तुला मान घालण्याची गरजच नाही. त्यांच्याकडे परमात्मा आहे, त्या परमात्म्याशी एक सुख राहायचं. म्हणून ऐसे व्यापक ज्ञान भले, नाथ महाराज सांगतात बघा, ऐसे व्यापक ज्ञान भले दयाच्या हृदय दिवशीत आले, दयाशी समता दृष्टी बोले विशेष काही. ब्रह्मास्मवाणी एक वेळ पडता काणी, अविद्या निद्रा गेली पण तो त्या क्षणी जागीन गेला. बघा विठ्ठलाला विठ्ठला अरे घनशंकर, हे सर्व माझ्या अंगाचं एक जीव केलं आणि एका जीवाने तुला हे ज्ञान सांगितलं आणि पुन्हा शक्य नाही होणार. अर्जुनाचे लिहाजे गीता ज्ञान प्रकाशे, संसार एवढे ओझे हेरिले याच्या जगात मोदक गेले. आणि हे तू तपोईनाला सांगू नकोस अर्जुना, तर तुझं मानणार नाही. हे ज्ञान निधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्गजे, ज्या आदिविना जळती न बोलता कळविती प्राणीची ढाल. म्हणून माणूस ज्ञानोबाला सांगतात, अरे तुम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान माझ्या निवृत्ती दादाने दिले. त्या नमस्मरणाच्या योगाने दिलेले ज्ञान देव कुशे निवृत्तीशी चाड गगनावनी वाढ नाम, हे आकाशापेक्षा मोठं नामस्मरण आहे. म्हणून बाबा नेहमी सांगायचे चांगल्या पद्धतीने, तुमच्या नाकातला आकाश प्रकाशाने वाढला, तुमच्या पुढे एक जगभर आहे. हे आपल्याला माहिती म्हणून आपण बोलू शकतो विठ्ठल.
तू ना मी बरोबर आहे. देव सांगतो जरी बरोबरचा असतो ना मी 100 जन्म जाणतो, तू नाही जमत. हे मी सूर्याला सांगितलं, हे मनुला सांगितलं, हे ईश्वर तुला सांगितलं आणि तिथे ज्ञान सांगलं. म्हणून मी तुला हे ज्ञान सांगतो. हे ज्ञान अनादि काळात आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाती आलावे तरी संताया वदावे सर्वस्वशी. अरे अर्जुना, त्या साधू संतांना तू शरण जा. साधू संतांना ज्या वेळेला शरण जाशील त्या वेळेला तुला ते नामस्मरण देतील आणि त्या नामस्मरणामध्ये आपण आपल्याला सोडवणूक होतं. माऊली ज्ञानोबा आहे. तुम्हा आम्हाला सांगता जो तुम्हाला ते रामकृष्णाचे नामस्मरण मिळालं, हे दोन्ही बरोबर आहे. तुम्ही हृदयामध्ये जगता, तुम्ही सर्व गोष्टी करता, पण शेवटच्या चरणामध्ये माऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानदेव मला Rama
हे दोन्ही साजे हृदय मंदिरे स्मराकारे आपुल्या पण करा सोडवण संसार बंधन तोडावी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिवाळा त्रिमूर्ती राजा आपुल्या पण करा सोडवण संसार बंधन तोडावी जिव्हाळा या शब्दावरती फक्त 2 मिनिटं बोलतो पहिला भरपूर जिव्हाळा होता सर्वांचा जसा जसा प्रबोध झाला चिंतन कमी झालं मीच माझा समजू लागलो जिव्हाळा कमी झाला विठ्ठल राहिलंच नाही का विहिरीत पाणी उपसायला लागलं का तिथे जिव्हाळा होत असतो अजून पाणी येत असतं अजून पाणी येत असतं अजून पाणी येत असतं तसं या ठिकाणी फार मोठा जिव्हाळा आहे एवढा जिव्हाळा आहे बाबा सांगता येत नाही एवढं जिव्हाळा आहे आणि या जिव्हाळ्याच्या योगानं आनंद संप्रदाय या संस्थेने माझ्याकडे कीर्तनाची सेवा दिली मी सांगतो अहो लहान मुलांना द्या जवान मुलांना द्या तर आम्ही अजून त्याच्यातच अडकलो अडकू नका जर त्यांना जर आपण सेवा जर दिली नाही तर ते पुढे येणार नाही आमच्यासारखे मोठे आहेत ते सांगतात ती मुलं काय सांगतील अरे मी नक्कीच सांगतो छाती टोक तुमच्यापेक्षा ही मुलं चांगलंच सांगतात चांगलंच सांगतात वर्णन करू शकणार नाही की 9 तरुण मुलं अवस्थेचं वर्णन करतात बोधाचं वर्णन करतात नामस्मरणाचं वर्णन करतात आणि या योगानं सर्वसामान्यपणे पडत राहतो कृष्ण प्राप्ती कैशी कृष्ण भक्तांची ऐशी स्थिती असावी या स्थिती वेगळा जाणं कृष्ण मिळवता या अज्ञान सकळ मूर्खांच्या अधिष्ठानं लटके तरी आनंद त्यामध्ये दारुकाची अवस्था झाली उद्धवाची अवस्था झाली संजयाची अवस्था झाली माऊली ज्ञानोबारायांची अवस्था झाली ज्ञानदेव म्हणे विसाडे सद्गुरूने केले कोडे माता हात ठेविला नव्हे थापटीला देता येणे महावाक्याचे निनावे गुरु कृपेचे निनावे माता हात ठेविला नव्हे थापटीला देता कालच मी बोलून गेलो खरडला कोणाच्या डोक्यावर तू थापटलं का आजपर्यंत सर्व बघत राहिले सांगतात काय नुसतं वर्णन चाललेलं आपला भोजना मागती तूप पावशेर वडीला विसर स्वप्नामध्ये सर्व क्रिया तुमच्या आमच्या बरोबर करून दिलेले आहेत आणि या क्रियेतून तुम्ही आम्ही जन्म मरणाच्या विहीत झालेलो आहोत म्हणून एकदा माऊली ज्ञानोबारायांचं भजन करा ज्ञानेश्वर कृपावंत काय म्या पतित कीर्तिमान तुम्ही सर्व संत आहेत तुम्ही सर्व देव स्वरूपात आहेत मी का वर्णन करणार आहे मद पामर आहे काय कोरपण पायीची वाहन पायीवरी तू कुमार आहे सांगतात आपण नको समजायला का आपण पायावरनीच वाहन आहे म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी जे काटा लागतात त्याच्यावरती शेरा मारलेला आहे मद बाजूनी झाले परी म्या नाही केले ऐसे जाणीला तो सुटला का
धावून ती मंजुळ बोलत असे आणि पूर्वीचा धनी वेगळाची असो सेवेसाठी निवडलेला अभंग योग्यांची माऊली ज्ञानांची माऊली ज्ञानराज माऊली त्यांचा 3 चरणाचा अभंग राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मरा करे आपले आपणा करा सोडवण संसार बंधन तोडावे ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण माळा हृदय जीवाला त्रिमूर्ती माझ्या परमात्म्याचा माझ्या श्रीपाद बाबा रंगात बाबांचा राणाबाबांचा या तिन्ही मूर्तींचा आमच्या अंतःकरणामध्ये जीवाला मोजता येत नाही जगाच्या मापानं मोजता येत नाही जगाच्या मापानं एवढं प्रेम जीवाला बाबा एवढं प्रेम रंगात बाबा हे मोजता येत नाही जगाच्या मापानं मोजता येत नाही जगाच्या मापानं एवढं सांगायचं आईला, आई तुम्ही लेकरं दिलेत ना ती माझ्या कामासाठी दिलेत. माझ्या आईला बोलायचं होतं, आई ही लेकरं दिलेत ना ही माझ्या कामासाठी दिलेले आणि माझ्या नामाचा प्रसार करतील. केरोबा बाबा बंडोबाबाने दिलेलं आहे त्याचा. आम्ही नामस्मरण दिलं ना ते माझं दिलं म्हणून सांगतो. अरे त्यांचं नामस्मरण आहे, बंडोबा केरोबा श्रीपाद बाबांचं नामस्मरण आहे, त्यांचं सांगा आणि त्यांचं आहोत. आणि ज्या वेळेला त्यांचा आहोत असं बोलतील ना
त्यावेळेला माझी प्रेमपाना आपल्याला प्रेमपाना ते देत असतात। आणि या योगानं ही सेवा झाली। ही सेवा तुम्ही संत कृपाल बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, नाना बाबा, आबा बाबा यांच्या प्रेमाची मंडळी आहोत आणि आपण सर्व एकत्र आलेलो आहोत। यामुळे आपल्या इथे जिव्हाळा आहे आणि ह्या जिव्हाळ्याच्या योगानं एकत्र येतो। आम्हाला कीर्तन प्रवचन आम्हाला सांगता येत नव्हतं, पण आम्हाला पहिले कीर्तन प्रवचन कारगावला शिकवलं आबा बाबांनी। आबा महाराजांनी सांगितलं मी वाजवतो, तुम्ही कीर्तन करा। गोष्ट खरी आहे का खोटी आहे? त्यांनी सांगितलं प्रवचन तुम्ही करा, बाबा समोर बसायचे, तुम्हाला नाही काय बोलता आलं ना तरी चालेल, पण मला वेगळ्या शब्दाने बोला, पण बोला। घेऊन या चौथी भक्ती रिगाला, भक्ती पण ते जगात चौथी भक्ती माऊली श्रीपाद बाबांनी घेतली आणि ते जगामध्ये देत राहिलो। असो धन्य ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे का बालक कोबडा बोले का वाकोडा बोले ते तोच करून माऊली झालेली सेवा हरी गावदेवी मातेचे चरणी अर्पण करू आणि तुम्ही सर्व साधू संत तुमच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण जय हरी Bye.